धन्यवाद अध्यक्ष महोदय। 26-27च्या अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। गृहाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं असलं तर देवरी तहसीलमध्ये 9 ग्रामपंचायत आहेत, परंतु त्या 9 ग्रामपंचायत सालेकसा पोलीस स्टेशनमध्ये मोडतायत आणि त्याच्यामुळे सालेकसा पोलीस स्टेशनमधून ते गाव कापून पुन्हा त्यांना देवरी तालुक्यामध्ये समाविष्ट करावे, तशा प्रकारचं आपण निवेदन माननीय गृहमंत्री साहेबांना दिलेलं आहे। जलसंपदा विभागाच्या संदर्भात बोलायचं असल्यास कुवा ढास मध्यम प्रकल्प सालेकसा जिल्हा गोंदिया हे प्रस्तावित मध्यम प्रकल्पाचे काम सर्वेक्षण झालेले आहे। संबंधित विभागाला तशा प्रकारचा निर्देश माननीय गिरीशभाऊ महाजन साहेबांनी केलेला असून तात्काळ या प्रकल्पाला मंजुरी देण्याची आवश्यकता आहे। देवरी तालुक्यात वाघ नदीवर गेडाम तलाव आहे आणि त्या गेडाम तलावाला पाणी सोडून लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून त्याला मंजुरी प्रदान करण्याची आवश्यकता आहे। याच नदीवर वाघ नदीवर नकट्या तलाव 3 किमी अंतरावर आहे। त्याचप्रमाणे उपसा सिंचन योजना मंजूर करण्याचे सुद्धा सर्वेक्षण त्या विभागाकडून करण्यात यावे अशा प्रकारची विनंती आहे। मौजा हत्तीडो सिलापूर तालुका देवरी जिल्हा गोंदिया येथे ब्रिज कम बंधारा बांधकाम करणे खूप गरजेचे आहे। त्याचप्रमाणे मौजा वळेगाव महादेव घाट तालुका देवरी जिल्हा गोंदिया येथे ब्रिज कम बंधारा बांधकाम करणे खूप आवश्यक आहे। मौजा ढिवरीन टोला भोयर टोला तालुका देवरी जिल्हा गोंदिया येथे शेतकऱ्यांना जाणे येण्यासाठी पुलाचे बांधकाम करणे खूप आवश्यक आहे। त्याच्यामुळे याकडे सुद्धा जलसंपदा विभागाने लक्ष देण्याची गरज आहे। अन्न व नागरी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये माझ्या मतदारसंघात जवळपास 10,000 कुटुंब रॅशन भात म्हणजे धान्यापासून ते वंचित आहेत, तरी लिमिट वाढवण्याची आपल्याला या माध्यमातून माझी विनंती करतो आहे। मृदू व जलसंधारण विभागाच्या वतीने अनेक छोटे मोठे तलाव 30 ते 40 वर्षापासून अर्धवट काम आहेत, त्यांना पूर्ण करण्याची नितांत गरज आहे। कारण माझा जो विधानसभा आहे वर थेंबी आहे, कोणत्याच प्रकारचे दुसऱ्या त्या ठिकाणी साधन नाही आहेत, सिंचाईची व्यवस्था नसल्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अडचण जातो आहे। त्याचप्रमाणे माझ्या देवरी तालुक्यातील तावागड 7 बहिणी या नवीन प्रकल्पांना देखील गती देण्याची गरज आहे। आज मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटते की जीरामजीच्या माध्यमातून माझ्याकडे भाताचा पीक मोठ्या प्रमाणात आहे आणि मनरेगाचे कामं सुरू असताना कामावर फार कमी लोक येतात आणि त्याच्यामुळे जीरामजीच्या योजनेमध्ये जर समाविष्ट केलं लावणी आणि कापणी तर निश्चितच त्या शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठा फायदा होईल। आणि त्याचप्रमाणे आपल्या आमगाव तालुक्यामध्ये पोलीस स्टेशनला निधीची खूप गरज आहे आणि त्याच्यामुळे ताबडतोब निधी उपलब्ध करून द्यावे अशा प्रकारे आपल्या या सभागृहाच्या माध्यमातून या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो आहे। आपण मला